नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजही तुम्ही ऐकणार आहात सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागातली पुढची 2 प्रकरणं, जी छोटी छोटी प्रकरणं आहेत म्हणून दोन्ही एकत्र वाचण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यातलं पहिलं प्रकरण आहे तातूचे लवकुश आणि दुसरं प्रकरण आहे माझ्या आयुष्यातला सुखद काळ. ऐकूयात हे दोन्ही प्रकरणं. आमच्या वामनचं बारसं थाटामाटात पार पडलं. त्यावेळी आमचे सुरेश रमेश दादा सहकुटुंब बारशाला आले होते, पण अभ्यासामुळे आत्मा तुका दादांना मात्र बारशाला येता आलं नव्हतं. बारशाच्या दुसऱ्याच दिवशी रामदास काका, बाजीराव काका, नागो काका आणि तातू अगदी पहाटेच सांगलीला रवाना झाले होते आणि बाजीराव काकांनी लवकुशच्या जातीचे तसेच उमदे बैल काहीही घासाघीस न करता भरमसाठ रुपये देऊन खरेदी केलेले होते. सातमाईंच्या सांगण्याप्रमाणे त्यांची नावं लवकुशच ठेवण्यात आली होती. आता तातूचे हे लवकुश आराकाकांच्या लवकुशच्या बरोबरीचे नक्कीच नव्हते. तरी आमचा तातोबा त्याला जेव्हा वामन झाला तेव्हा एवढा खुश झाला होता, त्याच्या 10 पट खुश तो लवकुशच्या येण्यानं झाला होता. तातूचं अगदी लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं की आपले आराकाकांच्या लवकुशसारखे बैल असावेत, आपणही लवकुशसारखी शर्यत जिंकावी. पण नंतर लवकुशच्या मृत्यूनं त्यांनी कधीही आपल्या त्या स्वप्नाचा विचार केला नव्हता आणि आज सातमाईंनी त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायला पाठिंबा दिलेला होता. पुढे आमच्या तातूच्या नुसत्या स्पर्शानं ते वाऱ्यासारखे उधळत असत. जेव्हा त्या म्हाळसादेवीच्या जत्रेच्या वेळी आमचा तातू पहिल्यांदाच त्या शर्यतीसाठी लवकुशला घेऊन उभा राहिला, तेव्हा तो त्या दोघांच्यावर वाकून म्हणाला, माझ्या लवकुशांनो, शर्यत आपणच जिंकायची आहे, पळा रे गाड्यांनो. आणि तातूचे लवकुश वाऱ्यासारखे उधळले होते तेव्हा तिथे आबांचा वाडा आणि अख्खी मांजरीवाडी ती शर्यत बघायला आलेली होती. आमच्या तातूने ती पहिली शर्यत जिंकली आणि तो आपल्या लवकुशसह विजयाची ढाल घेऊन वाजत गाजत सातमाईंच्या पारावर आला. तेव्हा सर्वांनीच ऐकलं. आराकाकांच्या वाड्यातून त्या दिवसा ढवळ्या त्यांचं मोठमोठ्यांदा हसणं. आम्ही सगळ्यांनी ते हसणं ऐकलं. त्यावेळी तातू ती विजयाची ढाल सातमाईंच्या पारावर ठेवून रडत म्हणाला, सातमाईंनो, आराकाकांना सांगा म्हणावं तुमच्या लवकुशांनी ही शर्यत जिंकली आहे आणि त्यांच्या तातूनं विजयाची ढाल आणली आहे. सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्यावेळी आमच्या मंगी काकूंनी कोणाचं देखील न ऐकता आराकाकांच्या आणि लवकुशच्या नावानं गावजेवण घातलं आणि त्यात कुठेही किडे वळवळले नव्हते. त्यावेळी आजी समाधानानं म्हणाली की तातू पोरा, अरे तुझ्या या लवकुशनं शर्यत जिंकल्यामुळे आरा आणि त्याच्या लवकुशच्या आत्म्याला थोडी तरी शांती मिळाली आहे. त्या रात्री संपूर्ण गावानं आराकाकांच्या वाड्यातनं लवकुशच्या घंटीचा आवाज, आराकाकांचं, सीताकाकूंचं आणि गौरीचं मोठ्यांदा हसणं ऐकलं होतं. आराकाका मोठ्यांदा म्हणत होते की सीते, आपल्या तातूचे लवकुश जिंकले, चल पुरणपोळीचा घाट घाल. हे ऐकलं आणि सगळा गाव ढसाढसा रडत होता. आराकाकांचा तो वाडा एकाच दिवशी हसला, नंतर पुन्हा तिथे ते रडणं किंचाळणं सुरू झालं. पुढे कधी मंगी काकूंनी आराकाकांच्या आणि लवकुशच्या नावानं जेवणावळ केली किंवा त्यांना पान ठेवलं तर त्यात किडे वळवळत नाहीत. आता दरवर्षी आमचा तातू आपल्या लवकुशला घेऊन जातो, शर्यत जिंकतो, विजयाची ढाल घेऊन येतो. त्याच्या लवकुशचा दबदबा अगदी आमच्या आराकाकांच्या लवकुशसारखा होता. तातूचे लवकुश शर्यतीत उतरणार हे कळताच आपले बैल शर्यतीतून मागे घेणारे काही महाभाग तिथे आहेत. आमचे लवकुश जिंकले की मात्र आराकाका आणि त्यांचे लवकुश मंगी काकूंच्या हाताने छान पुरणपोळीचं जेवण जेवतात, पण दुसऱ्या कोणी त्यांना पानं वाढली की त्यात किडे वळवळतात. आमच्या सातमाईंच्या वाड्यातच आता आराकाका आणि त्यांचं कुटुंब जेवतात, इतर कोणाच्याही वाड्यात नाही, आणि तरीही त्यांना कोणी वाढलं तर त्यात किडे वळवळतात. आता आमच्या राणी काकू, परसूदादा आपल्या 3 मुलांसकट फार सुखात आहेत. नारायण रोही विद्यालयातला एक चांगला शिक्षक झाला आहे आणि तो आमच्या वामन गुरुजींच्या मर्जीतला आहे.
या नारायणाचा गेल्या वर्षी रंभा या शिक्षिकेबरोबर प्रेमविवाह झाला. त्या राणी काकूंच्या वाड्यात अगदी मिळून मिसळून गेल्या आहेत. आमच्या राणी काकूंची इच्छा आहे की त्यांनी आमच्यासारखं शिक्षिका व्हावं. राणीच्या आईवडिलांची तब्येत आता खूप चांगली आहे. राणीचे वडील दत्तू यादव आता सक्तीची विश्रांती घेत आहेत. त्यांनी आपली दोन्ही दुकानं भाड्याने देऊन टाकली आहेत आणि दुकानाची सगळी जबाबदारी परसूदादा बघतो. परसूदादानं आता दाजी काकांच्या वाड्याची सगळी जबाबदारी एक कर्ता पुरुष या नात्यानं स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. राणी काकू आणि परसूदादा राणी काकूच्या कुटुंबाबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीनं राहतात. आमच्या परसूदादाला त्या वाड्यात दाजी काकांसारखा मान आहे. त्या वाड्यातली कुठलीही गोष्ट परसूदादाला विचारून केली जाते. नारायणची पत्नी रंभावहिनी फार समंजस आहे, सालस आहे. परसूदादानं आपला वाडा पाठीमागे थोडा वाढवून त्यात खोल्या बांधून नारायण आणि रंभावहिनीला राहायला दिल्या. त्यामुळे झालंय काय, त्या दाजी काकांच्या वाड्यात सर्वजण एकत्र कुटुंब पद्धतीनं राहत असून सुद्धा त्या दोघा पतीपत्नीला स्वतःची स्वतंत्रता उपभोगता येते आणि आपल्या भरलेल्या या सगळ्या सुखात राणी आणि परसूला नेहमी आपल्या ख्या ख्या करून खोकणारे दाजी, कटकट करणाऱ्या पण नेहमी सगळ्यांना सांभाळणाऱ्या इंदू आजी आणि रानू व परसूदादाला सर्व सुख देणाऱ्या वेड्या गबाळ्या अन्नीची आठवण येते. त्यावेळी राणी काकू परसूदादाला म्हणतात, परसू आज कोंबडं कापून आजीला, दाजीबांना आणि अण्णांना पानं ठेवूया. परसूदादा डोळे पुसतो, कोंबडं कापायच्या तयारीला लागतो. राणी काकूंना आणि परसूदादाला कधीही त्या धनगर मुंगळ्याकडनं कसला त्रास झाला नव्हता. फक्त त्या मुंगळ्याचं रडत दाजी काकांच्या वाड्याकडे बोट दाखवणारं दर्शन माझ्या आजीला, आत्याला आणि एकदा तातूला झालं होतं. पण दाजींच्या वाड्यातल्या कोणाला त्याचं कधी दर्शन झालं नाही. कदाचित मुंगळ्या आपल्या मृत्यूनंतर सुद्धा पुन्हा धनगर परसूच्या वाट्याला जायला घाबरत असावा. आमच्या सातमाईंच्या वाड्यात आमच्या राणी काकूंना आणि परसूदादाला मुलगी आणि जावयाचा दर्जा दिला जातो. राणी काकू कधी आपल्या सगळ्या कुटुंबासह माहेरपणाला म्हणून आमच्या सातमाईंच्या वाड्यात येतात, 4 दिवस राहून जातात. आता मी तुम्हाला सांगते ते ऐका. जिथे आमच्या सातमाईंचा पदर आहे ना, तिथे सगळं सुख समाधान आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. आमचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय ना? मी तुम्हाला अंतःकरणपूर्वक सांगते, जर तुम्हाला काही अडचणी असतील, संकट तुमच्यावर आला असेल तर अगदी श्रद्धेनं आमच्या खोतांच्या सातमाईंकडे मदत मागा. तुमच्या त्या कळवळून मदत मागण्याला सातमाई जरूर आपल्या रक्षणाचा पदर तुमच्यावर घालतील, तुम्हाला मदतच करतील. आता आमची वृद्ध आजी फार थकली होती. तिच्यानं आता जास्त उडबससुद्धा होत नव्हती. तरीसुद्धा ती रोज सकाळी आत्याचा हात धरून सातमाईंच्या पारावर जाऊन आपल्या थरथरत्या हातांनी सातमाईंच्या त्या 2 समया लावून नंतर खूप वेळ तिथे बसून सातमाईंशी काही बाई बोलत राहायची. त्यावेळी आत्या आपल्या आईला एकांत मिळावा म्हणून तिथे थांबत नसे. आणि कधी असं आत्या जात असताना तिला त्या पारावर अगदी मंद कुजबूज आणि कुणाचं तरी मंद हसणं अनेक वेळा ऐकू आलं होतं. पण मागे वळून बघत आत्यानी कधी आजीला त्याबद्दल विचारलं नव्हतं. पण नंतर खूप वेळ झाला की आत्या सातमाईंच्या पारावर जाऊन आजीला हळूहळू घेऊन येत असे. तेव्हा आजी स्वतःशी हसत असे, पण ती का हसतीये हे सुद्धा आत्या तिला कधी विचारत नसे. कारण ते हसणं तिच्या आईचं आणि सातमाईंचं गुपित आहे हे तिला माहिती होतं. आमचे वामन गुरुजी आजीपेक्षा वयानं लहान असले तरी ते आता फार थकलेत. तरी त्यांची तब्येत ठीक आहे. ते आता नेहमीप्रमाणे आमच्या आनंदी आत्याच्या चुलीजवळ आजी समवेत बसून त्या दोघींशी गप्पा मारत गुळाचा चहा घेतात, अर्ध्या वेळीचे 2 झुरके घेतात आणि आजीच्या जुन्या आठवणी ऐकत राहतात. त्यावेळी आजी त्यांना तिच्या तरुणपणी ते गाईचं हरवणं, तिला शोधायला गेल्यावर आजोबांचं ती कालिया नदी आधांतरी वर उचलून तिचं ते उसळत राहणं बघितल्याचं सांगायची. अनेक वेळा ती त्यांच्याकडे आराकाकांच्या आठवणीनं डोळे गाळत राही तर आमच्या लंगड्या किन्ना काकांच्या त्या वाईट मृत्यूनं तिचा जीव वर खाली व्हायचा. ती गुरुजींना म्हणायची की गुरुजी, हा लंगड्या किन्ना महाबेरकी माणूस होता, पण त्यांनी गावात कधी कोणाचं वाकडं नाही केलं. फक्त त्या मुंगळ्याच्या वाईट संगतीनं त्यांनी त्या शर्यतीत विजयाच्या ढालीसाठी लवकुशला धनगरी विषानं तोडलं आणि त्याच्या कर्माचं फळ त्यांनी भोगलं.
कधी ती लिंबोणी काकांची, इंदू आजीची, कांता आजीची आठवण काढून व्याकुळ व्हायची, तर रुही आणि रामशासाठी सुद्धा गुरुजींबरोबर बोलून आपले डोळे ओले करायचे. गुरुजीसुद्धा आजीच्या त्या गत आठवणी ऐकताना गतकाळात रमून जात. अनेक वेळा राणी काकूंचे आईवडील आमच्या वाड्यात आजीला आणि गुरुजींना भेटायला आले की नंतर त्या सर्व आजोबा आजींची बैठक सातमाईंच्या पारावर बसत असे. मग आमची आत्या किंवा आमच्या आया काही ना काही तिथे खायला नेऊन देत. आता आजीनी एक केलं आहे. तिच्या सांगण्यावरून आता रात्रीची जेवणं आम्ही सगळेजण एकत्र बसून ओसरीवर जेवतो. फक्त आमच्याबरोबर सुरेश, रमेश दादा, तुका, आत्मादादा नसतात. त्यांचं ते नसणं आजीला दुःख देतं, पण ती काही बोलत नाही. कारण तिला माहिती आहे कुठलीच गोष्ट कधीच पूर्ण नसते. आता आमच्या सातमाईंच्या वाड्यातली आम्ही सगळी पोरं आमचं छान बालपण हरवून आम्ही सगळे यौवनाच्या पहिल्या पायरीवर उभे राहिलो. आता सुद्धा दरवर्षी दिवाळी वाजत गाजत येते, पण आता आम्ही पोरं पूर्वीसारखं दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी असं अगदी पहाटे ओरडत, नाचत, एकमेकांना ढकलत, हसत वाड्यात जाऊन खोबऱ्याची वाटी मागत फिरत नव्हतो. आता आम्हाला ती खोबऱ्याची वाटी देणारे सुद्धा तिथे कोणी राहिलेले नव्हते. आमच्या बालपणाबरोबर आम्ही त्यांना हरवून बसलो होतो. आता आमच्या रुही महाविद्यालयामुळे अनेक नवीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक इथे आलेत, पण त्या सगळ्यांना आमची मांजरीवाडी परकी आहे. इथले ते धान्याच्या गंधाचे, सुगीचे, कापणीचे दिवस, दिवाळी गणपतीचे दिवस, म्हाळसादेवीच्या जत्रेचे दिवस, सगळं काही त्या सगळ्यांना अगदी अनोळखी. आमच्या गावच्या आंबाच्या जत्रेला आजसुद्धा निघणाऱ्या बैलगाड्यात हे विद्यार्थी किंवा ते शिक्षक नसतात, कारण त्या सगळ्यांना आंबेच्या जत्रेचं महत्त्व काय आहे हेच मुळात माहिती नाही. ते सगळेजण फक्त आमच्या मांजरीवाडीत काही वर्षाचे पाहुणे आहेत आणि त्यांचा पाहुणचार आटोपला की ते आपापल्या गावी निघून जाणार, दुसरे कोणीतरी इथे येतील. मला मात्र आजसुद्धा ते आमचं सगळं बालपण आठवतं. माझ्या मनाच्या हिंदोळ्यावर बसून नेहमी झोके घेत राहतं. त्यावेळी ते सुंदर सोनेरी उबदार थंडीतले दिवस आमच्या आत्मा तुकादादांच्या जाण्यानं त्यांच्याबरोबर निघून संपून गेले होते. फक्त आता आमच्या मनाच्या हिंदोळ्यावर बसून झोके घेण्यापुरते ते उरले होते. आता आमच्या आजीने एक ठरवलं होतं की आता प्रत्येक दिवाळीला आणि आंबेच्या जत्रेला सगळ्यांनी एकत्र यायचं, हे दोन्ही सण वाड्यात साजरे करायचे. आणि आमच्या वृद्ध आजीच्या या हट्टामुळे दरवर्षी काहीही झालं तरी आमचे आत्मा तुकादादा आणि त्यांच्याबरोबर सुरेश, रमेश दादा आपल्या कुटुंबासह आमच्या वाड्यात येऊन सगळ्यांबरोबर हे सण साजरे करून जातात. अगदी आंबाच्या जत्रेला सुटलेल्या आमच्या बैलगाड्यात बसून त्या आबांच्या वाड्यात जाऊन आंबाच्या पाया पडून त्या म्हाताऱ्या आबांच्या तोंडून तो त्यांचा आवडता कोल्हापूरचा जुना इतिहास नव्याने ऐकतात. आबा आजही आम्हा मोठ्या झालेल्या मुलांना घेऊन त्या दूध कट्ट्यावर नेऊन धारोष्ण दूध आम्हाला प्यायला देतात. स्वतः लहान मुलासारखे हसत हसत ते दूध पितात. माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. आजीच्याही आयुष्यात अनेक चढ उतार आले. आता माझी आजी आपल्या थकलेल्या आयुष्यात आपले ते लुकलुकणारे डोळे बंद करून त्या सगळ्या घटनांचा आढावा घेत राहते. खरंच वृद्धकाळी जर माणसांनी भरलेलं घर असलं ना तर तो वृद्धत्व काळ जाणवत नाही, कारण वृद्ध शरीरातल्या तरुणमनाचे धुमारे नेहमी नव्या नवलाईनी फुलत असतात आणि त्यांच्या छायेत कुठलाही काळ तना मनाला स्पर्श करू शकत नाही. माझी आजी, आमचे आबा, राणी काकूंचे आईवडील हे सगळेजण इतके वृद्ध असूनही त्या सगळ्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवणारा होता. त्या सगळ्यांचे ते तृप्तीने भरलेले हसरे चेहरे आजही माझ्या दृष्टीसमोर येतात आणि माझं मन नंतर उगाच अस्वस्थ होऊन जातं आणि वाटतं की काळाने कुठल्याही माणसाच्या शरीराला स्पर्श न करता त्यांना देवासारखं चिरतारुण्य द्यावं आणि त्यांना अमर ठेवावं. आमचे आत्मा तुकादादा आता मुंबईतले मोठे नामांकित डॉक्टर झाले होते. ते आता कधीही मांजरीवाडीला येताना आपले डॉक्टर मित्र श्यामकांत, सूर्यकांत, नरेंद्र यांना घेऊन येत. श्यामकांत, सूर्यकांत दोघे भाऊ फार श्रीमंत घराण्यातले. डॉक्टर नरेंद्रसुद्धा फार श्रीमंत घरातले, तरी हे तिघेही डॉक्टर फार मनमिळावू मोकळ्या स्वभावाचे. ते तिघे दिवाळ सणाला पहिल्यांदा आमच्या मांजरीवाडीला आले तेव्हा त्यांनी आमची चिमुकली, मोकळ्या शुद्ध हवेची, धनधान्याच्या गंधानं भरलेली मांजरीवाडी विलक्षण आवडली. या फार छान दिवसात माझे आईवडील, आमचे काका काकू, आजी आत्या सगळे खुश असायचे.
राणी काकू 4 दिवस सहकुटुंब आमच्या वाड्यात राहायला येत. आमचे परसूदादा त्या सगळ्या डॉक्टर इंजिनियरांच्या बरोबर आपल्या रांगड्या भाषेत गप्पा मारत बसत. तर आमचे गावकरी घरात कोणी आजारी असलं की आमच्या वाड्यात येऊन आत्मा तुकादादाला आपल्या घरी घेऊन जात. यावेळी आमचे नागो काका, तातू या सगळ्यांना आमच्या शेतातला हुरडा खाऊ घालण्यात, मक्के शेकोटीवर भाजून खाऊ घालण्यात मग्न असायचे. त्यावेळी आमच्या वाड्यात कुणाला उसंत अशी नसायची. या घाईगर्दीत दिवाळी संपली की सगळ्यांना कोल्हापूरच्या आंबेच्या जत्रेचे वेध लागत. तर इकडे कोल्हापुरात आबा आणि आबांचं सगळं कुटुंब आमच्या येण्याची वाट बघत बसलेलं असे. जत्रेला निघालेल्या आमच्या त्या गचके खाणाऱ्या बैलगाडीत ते मुंबईचे 5 डॉक्टर मोकळेपणानं गप्पा मारत बसत. हे ते खात असत, छान प्रवासाचा आस्वाद घेत असत. त्यावेळी गुळदाणे खाणारे हे मोठे डॉक्टर आहेत हे सांगून सुद्धा कोणाला पटलं नसतं. आमचा हा वाडा असा भरला ना की आमचे गुरुजी खूप खुश होत आणि त्या सर्वांनी त्यांना आणलेल्या भेटी अपूर्वाईनं बघून ते धन्य धन्य होऊन हसत राहत असत. आमचे आत्मा तुकादादा आता अगदी वेगळे देखणे तरुण झाले होते. म्हणजे ते शहरी फाडफाड इंग्रजी बोलणारे, प्रत्येक गोष्टीत नम्रता दाखवून आभार मानणारे अगदी आगळे वेगळे शहरी तरुण झाले होते. त्यांचं ते इथलं साधं गावठी वागणं पूर्ण बदललं होतं. रात्री झोपताना नाईट सूट घालून सर्वांना शुभरात्री म्हणणारे आमचे दादा आता आम्हाला वेगळे वाटत होते. ते दोघे शहरी तरुणासारखे नीटनेटके, स्वच्छ, सुगंधी राहत होते. तरी इथे आले की आम्हा सगळ्यांची पूर्वीच्या आपुलकीनं, मायेनं वागत होते. आमच्या आत्मा तुकादादाचे खास मित्र श्यामकांत, सूर्यकांत हे ब्राह्मण होते. त्या दोघांचे आईवडील हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर होते. नरेंद्र हाही ब्राह्मण. तसं श्यामकांतला आम्ही सगळे श्याम या नावाने बोलवत होतो. गडगंज श्रीमंत असलेले हे तिघे डॉक्टर तसे सगळ्यांशी वागायला, बोलायला मोकळे होते. अगदी साधी राहणी, उच्च विचारसरणी ह्या तत्वात बसणारे. माझं आणि श्यामाचं पटत असे. आमच्या गप्पा खूप रंगत. त्यावेळी एकदा मला अचानक वाटलं की आमचा तातू आणि चंपा तेव्हा अनेक निरर्थक विषयांवर तासनतास का बोलत होते हे मला आत्ता कळलं. त्यावेळीच मला प्रखरतेनं एक जाणवलं की आपल्या आवडत्या व्यक्तीशी कुठल्याही विषयावर बोललं तरी ते कमी वाटतं. हे श्यामला माझे डोळे फार आवडत असत. एकदा तो बोलता बोलता मला म्हणाला की सरस्वती, तुझे काळेभोर डोळे फार बोलके आहेत. तुझ्या आधी तुझे डोळे बोलतात. त्यावेळी पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात कोणा तरुणाकडनं माझ्या डोळ्यांची प्रशंसा ऐकून लाजले होते. आमचे हे 3 डॉक्टर गुरुजींशी सुद्धा अनेक विषयांवर गप्पा मारत, आजीच्या जुन्या गोष्टी उत्सुकतेनं ऐकत आणि भूक लागली की सरळ आत्याकडनं काही बाई खायला मागून अगदी तिच्या चुलीकडे बसून खात. या तिघांना आमच्या सातमाई, आमचा झपाटा, सखाचा पुनर्जन्म हे सगळं अद्भुत वाटत असलं तरीसुद्धा आणि ते डॉक्टर असले तरीसुद्धा त्यांचा या सगळ्यावर विश्वास होता हे विशेष. एकदा मी आणि श्याम सातमाईंच्या पारावर बसून बोलत होतो. त्यावेळी अचानक माझा हात हातात घेऊन तो म्हणाला की सरस्वती, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकताच त्या क्षणी मी थरथरले. मला स्वतःला श्याम, त्याचा तो मोकळा स्वभाव फार आवडत होता. तरीही त्याच्यातलं आणि माझ्यातलं अंतरसुद्धा मला माहिती होतं. श्याम एक ब्राह्मण कुटुंबातला देखणा तरुण डॉक्टर होता आणि मी एक साधी शिक्षिका. माझं लहान विश्व गावंढळ होतं आणि श्याम मला सरळ लग्नाबद्दल विचारेल या गोष्टीची मी कधी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. मी त्याला म्हणाले, श्याम, मला तुझा स्वभाव आवडतो, पण तुझ्या आयुष्यात असं कधी यायचा मी विचार केला नाही. त्यात तुझ्यात आणि माझ्यात फार मोठं अंतर आहे. तुझे आईवडील मला स्वीकारतील का? तसा श्याम एकदम माझा हात ओढून तो पुन्हा घट्ट धरून व्याकुळतेनं माझ्या डोळ्यात खोल बघत म्हणाला, सरस्वती, तुमच्या या सातमाईंसमोर मी तुला सांगतो, तू मला हवी तशी तरुणी आहेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी माझ्या आईवडिलांजवळ अगोदरच तुझ्याबद्दल बोललो आहे. त्यांची काही हरकत नाही आहे. फक्त तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत ते मला सांग. तसं तू न सांगताही मी तुला आवडतो हे मला माहिती आहे, पण तुझ्या आयुष्यात एक पती म्हणून मला स्थान हवं आहे आणि तू मला ते स्थान घेऊ देशील का? मी खूप लाजले आणि मला त्या क्षणी तळ्यातल्या साध्या बदकाचा एक राजहंस झाल्यासारखं वाटलं. मी लाजत असताना आम्ही दोघांनी तिथे त्या सातमाईंचं मंद कुजबुजणं, मंद हसणं ऐकलं आणि श्याम आनंदानं मला म्हणाला, बघ सरस्वती, सातमाईंनी दिला की होकार आपल्याला. आणि मी त्याचा हात सोडून आमच्या वाड्याकडे हसत हसत पळाले.
पाठीमागनं मला ते श्यामचं प्रसन्न हसणं ऐकू येत होतं. आमच्या वाड्यात जेव्हा हे कळालं तेव्हा आमचा वाडा स्तब्ध झाला. त्या कोणालाही अशा गोष्टीची अपेक्षा नव्हती, पण माझ्या आजी आणि आत्याला तसंच सगळं वाड्याला ह्या गोष्टीनं ब्रह्मानंद झाला. त्यातच कोणी दुधात साखर घातल्याप्रमाणे म्हणजे आमच्या सगुणेला नरेंद्रनी पसंत केलं. आमची सुंदर सगुणा नरेंद्रच्या या अचानक मागणीनं इतकी लाजली की ती आपल्या आईच्या कुशीत जी शिरली ती बाहेरसुद्धा येईना. आमच्या नरेंद्रनं मात्र आपल्या घरी अजून काही कळवलं नव्हतं. त्यावेळी श्याम माझ्या आजी आणि आत्याला म्हणाला की सूर्यकांतला विठ्ठल काकांची चिंगी पसंत आहे. तसं ते दोघांच्या अगोदरच जमलेलं आहे, फक्त आम्ही दोघं अशी मागणी घालायला संकोचत होतो. आत्या चिंगीला लाडानं तिचा गालगुच्चा घेत म्हणाली, चिंगे अगं चोरून गुळ खात होतीस, आम्हाला सांगायचं नाहीस का? तशी चिंगी आत्या म्हणून लाजली. आमच्या वाड्याला एकदम 3 डॉक्टर जावई मिळाले. तरी आमचे रामदास काका श्याम, सूर्यकांत आणि नरेंद्रला म्हणाले की पोरांनो, तुमच्या ह्या मागणीचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे, तरी एक प्रश्न उरतो. आम्ही देशावरचे हिंदू शेतकरी, तुम्ही ब्राह्मण, म्हणजे आमचे रीतिरिवाज, जेवणखाण सगळं तुमच्यापेक्षा वेगळं आहे. त्यात आम्ही मांसाहारी, तुम्ही शाकाहारी. या गोष्टीवरनं उद्या काही मतभेद व्हायला नकोत, या गोष्टीचा तुम्ही विचार केला आहे का? श्याम म्हणाला, काका आम्ही डॉक्टर जातपात बघत नाही. अहो आमच्याकडे अनेक धर्मीय लोक रुग्ण म्हणून येतात, तेव्हा आम्ही तो फक्त आमचा रुग्ण आहे आणि याला बरं केलं पाहिजे या भावनेनं त्याच्याकडे बघतो, त्याचा इलाज करतो. आमच्या आणि या नरेंद्रच्या घरी जातपातीला आम्ही मानत नाही. शाकाहारी जेवणासारखं आम्ही मांसाहारी जेवण करतो. मांसाहारी जेवण हे आरोग्यात चांगलं आहे हे माहिती आहे, त्यामुळे आम्ही ब्राह्मण असलो तरी आमच्या घरी मटण, मासे, अंडी सगळं खाणं होतं. फक्त काही ठराविक सणाच्या वेळी किंवा घरच्या काही धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी ब्राह्मणी सोवळं पाळलं जातं, बाकी कधी नाही. श्यामचं हे बोलणं ऐकलं आणि तो वाद तिथे संपला. श्यामचे आणि सूर्यकांतचे आईवडील मला आणि चिंगीला बघायला मांजरीवाडीत आले तेव्हा त्या शिकलेल्या जोडप्याने आमच्या सातमाईंच्या पारावर डोकं टेकून त्यांना नमस्कार केला. आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात ते दोघं अगदी कौतुकानं फिरले. आमच्या सखाचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. श्याम सूर्यकांतचे आईवडील त्या दोघांसारखे साधे होते, मनमिळाऊ होते. नरेंद्रच्या आईवडिलांना जेव्हा सगुणेबद्दल कळलं तेव्हा नरेंद्रनं एका हिंदू शेतकऱ्याच्या फक्त शिक्षिका असलेल्या तरुणीबरोबर लग्न करावं हे त्यांना पटलं नव्हतं. कारण नरेंद्रला ओळखीची चांगली चांगली स्थळं येत होती. त्या दोघांनी नरेंद्रला विरोध केला तेव्हा तो स्पष्ट म्हणाला की मला ही लाजरी बुजरी सगुणा आवडते, मी तिच्याशीच लग्न करणार. त्यामुळे त्याचे आईवडील तातडीनं मांजरीवाडीला आले आणि आश्चर्य म्हणजे त्या दोघांना आमची गोरीपान लाजरी सगुणा बघता क्षणी पसंत पडली. तरी त्यांनी मुहूर्ताप्रमाणे नरेंद्र आणि सगुणाचं लग्न 3 महिन्यांनी करायचं ठरवलं. पण माझं, श्यामचं, सूर्यकांत आणि चिंगीचं लग्न लगेच ठरलं. पुढे 8च दिवसांनी आमच्या सातमाईंच्या पारावर माझं, श्यामचं आणि सूर्यकांत चिंगीचं थाटामाटात लग्न झालं. तेव्हा आमच्या या लग्नाने आमचे आत्मा तुकादादा विलक्षण खुश झाले होते. कारण त्यांचे फार जवळचे मित्र आता एका नव्या नात्यात बांधले गेले होते. आबाचं सगळं कुटुंब लग्नाला आलं होतं. 8 दिवस गावात गावजेवणावळी उठत होत्या. एकदा भर पंक्तीत आमचे नागू काका म्हणाले, अंबे सरस्वतीला पहिला मुलगा होणार. हे ऐकून आईने त्या पंक्तीतच येऊन माझी दृष्ट काढली. पण मी तुम्हाला खरं सांगते की मला माझ्या या लग्नानं आनंद होण्यापेक्षा दुःख झालं होतं. कारण माझी आजी, आत्या, गुरुजी, आईवडील, काका काकू, माझी भावंड या सगळ्यापासून मी दूर जाणार होते. फक्त आताच आमचे आत्मा तुकादादा नेहमी आमच्याबरोबर असणार होते, ही एक चांगली गोष्ट आहे. मी, चिंगी मुंबईच्या आमच्या मोठ्या बंगल्यात निघून गेलो. नंतर 3 महिन्यांनी आजीच्या हट्टामुळे सगुणा आणि नरेंद्रचं लग्न सातमाईंच्या पारावर झालं आणि सगुणासुद्धा नरेंद्रच्या घरी निघून गेली. या लग्नाच्या वेळी नरेंद्रचा चुलत भाऊ अविनाशसुद्धा लग्नाला आला होता, तोही डॉक्टर. आजीला हा बडबडे अविनाश फार आवडला आणि एकदा आजीनं त्याला हळूच आमच्या मंजीबद्दल विचारलं. खरं तर अविनाश मंजीपेक्षा 6 वर्षांनी मोठा होता, तरी अविनाशनं मंजीला होकार देऊन त्याचंही लगेच लग्न झालं. यात एक विचित्र योगायोग असा होता की आमच्या काक बहिणींची एका वर्षी भराभरा लग्न झाली. आता फक्त आमची यमी तेवढी राहिली. आणि एकदा आमचे नागू काका एकदम म्हणाले, आये यमीचं लग्न तुकारामाचा मित्र मोरेश्वर ह्याच्याशी होईल.
लगेच हा सातमाईंचा सांगावा घेऊन आमचे नागोकाका मुंबईला आत्मा आणि तुकादादाकडे आले. आत्मा तुकादादाच्या या मित्राचं मोरेश्वराचं माटुंग्यात मोठं हॉटेल. त्यावेळी आत्मा, तुकादादा, श्याम, सूर्यकांत, नरेंद्र हे बरोबर त्याच्या हॉटेलात जात असत. त्यामुळे मोरेश्वर या सगळ्या डॉक्टरांना चांगलाच ओळखत होता. मोरेश्वर हिंदू होता. त्याचे कराडकडचे आईवडील शेतकरी होते, पण आता ते वृद्धत्वामुळे मोरेश्वरकडे येऊन राहत होते. त्यात योगायोग असा की यावर्षी मोरेश्वराचा विवाह करायचा विचार. आणि तेव्हा सातमाईंच्या सांगाव्यामुळे आमच्या नागोकाकांना घेऊन आत्मा तुकादादानं त्याला आमच्या सातमाईंबद्दल सांगून त्याच्या आणि यमीच्या कौलाबद्दल सांगितलं. तेव्हा तो देवभक्त मोरेश्वर आमच्या यमीला बघायला आपल्या आईवडिलांना घेऊन सातमाईंच्या वाड्यावर आला. त्यांना आमची यमी पसंत पडली. लग्नात कसलाही अडथळा आला नाही. उलट आमच्या देवतुल्य सातमाईंनी यमीसाठी त्यांच्या मुलाला मोरेश्वरला निवडलं याचा आनंद त्याच्या आईवडिलांना झाला. यमीचं लग्नसुद्धा लगेच करण्यात आलं. आम्ही सातमाईंच्या परकर पोलक्यातल्या पोरी आता एकदम साड्या नेसून आपापल्या संसाराला लागलो. आम्ही पोरी पटापटा मुंबईला निघून गेलो आणि पुन्हा एकदा आमचा वाडा रिकामा झाला. शिवाकाकांचा मुरली सरकारी कचेरीत कारकून म्हणून कामाला लागला. कायम स्वरूपाची नोकरी होती त्याची. तर आमचा धोंडीबा कॉलेजच्या पहिल्या वर्षाला कोल्हापुरात आबांकडे होता. विठ्ठल काकांचा यशवंत कोल्हापुरात एका साखर कारखान्यात चांगल्या पदावर कामाला होता. तोही आबांकडे राहत होता. पुढे तो आमच्या मोरेश्वर भाऊजींच्या हॉटेलात मॅनेजर म्हणून कामाला लागला. यमीकडे राहायला लागला. आम्ही सातमाईंच्या वाड्यातल्या पोरींनी काहीही धडपड न करता चांगले नवरे पटकावले आणि त्याचं सगळं श्रेय आमच्या आत्माला आणि तुकादादाला होतं. आज सुद्धा एक उदास संध्याकाळ आठवणीच्या रूपात अगदी हृदयात घर करून बसली आहे. त्या उद्या संध्याकाळी मी एकटीच आमच्या मागच्या दाराजवळच्या बांधावर उभी होते. त्यावेळी मी बघितलं दूरवर संध्या छाया जमिनीत उतरल्या होत्या आणि त्या सोनेरी प्रकाशात बाजूची हिरवीगार शेतं थंड वाऱ्यानं मंद डुलत होती. अचानक मला जाणवलं की माझ्या समोरचं झपाटलेलं बाबळीचं रान निशब्दपणे माझ्याकडे टवकारून बघत मला जणू विचारतंय की सरस्वती, अगं तू अचानक गेलीस कुठे? मी माझ्याही नकळत हलकेच पुटपुटले. मी कुठेही गेले नव्हते. मी इथे तुमच्या जवळ होते. तरी फक्त दिवसाच्या वेळी नसून मी रात्रीच्या वेळी इथे असते. मी आमच्या सातमाईंच्या पाराकडे बघितलं. तिथे अजून त्या 2 समया मंद स्थिरपणे तेवत होत्या. त्या एकांतात मला सगळा भूतकाळ आठवायला लागला होता. मी निश्वास सोडून आत आले. तातूने ते मागचं दार पटकन लावून घेतलं, पण माझ्या आठवणीचं दार मात्र तसंच उघडं होतं. यावेळी आजी, आत्या सगळ्याजणी म्हणाल्या की सरस्वतीला आता महिनाभर राहू दे. तेव्हा ठीक आहे असं म्हणून आमचे हे गेले. तेव्हा माझे सासू सासरे आमच्याबरोबर आले होते. यावेळी आमच्या मांजरीवाडीत वाईट घटना घडली. आमच्या सदाप्पा काकांच्या मैनाचं बेळगावात लग्न ठरलं होतं. मैनाचा नवरा बँकेत कामाला असून त्याचं घर चांगलं खातं पितं होतं. पण मैनाचं लग्न करून परत घरी येताना सदाप्पा काकांच्या गाडीला अपघात झाला आणि मैनाची आई आणि राधा जागेवर ठार झाल्या. सदाप्पा काका गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनं आमच्या संपूर्ण मांजरीवाडीला धक्का बसला. मला त्यावेळी राधा, मैना आठवल्या. कधी आम्ही मुलींनी त्यांना गाणं म्हणायचा आग्रह केला की त्या एकच गाणं म्हणत असत. रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे, पाणीचं पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे. आमचा तातू हसून म्हणायचा त्यावेळी की राधा, मैना, तो मोहन दुमी काकू आणि गंगे काकूंच्या मध्ये बसलाय. आज हे गाणं म्हणणारी राधा नव्हती. ती खरंच न परतण्याच्या वाटेनं निघून गेली होती. पुढे ज्ञानेश्वरला लक्ष्मण झाला. तेव्हा त्याला सातमाईंच्या पारावर घालण्यासाठी ज्ञानेश्वर आणि वंदना वहिनी मांजरीवाडीत आले. जैता काकांचा सोपान आमच्या यशाबरोबर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता. तर सुलूचं लग्न बेळगावातल्या एका नामांकित वकिलाशी होऊन ती बेळगावात स्थायिक झाली. तिला वीणा नावाची 2 वर्षांची मुलगी. आमच्या लिंबोणी काकांच्या बैजूचीही लग्न होऊन दोघी कोल्हापूरला स्थायिक झाल्या. गेल्या वर्षी आमचा इटा चांभार गेला. आज देखील आमची चांदी आईची दोडा कधीतरी टोपलीभर लाडू घेऊन आमच्या वाड्यात येतात आणि आजीबरोबर बसून घोडभर चहा घेताना त्या जुन्या आठवणी काढून आम्हा मुलांच्या चौकशा करून आता सकाला आणि वामनला लाडू देतात आणि उदासपणे दोडा म्हणते की आजी, आता आपली समधी पोरा मोठी होऊन छान हात गेली, तुझा वाडा रिकामा झाला. पण आजी, हात कोणी आलं तर त्याला सांग दोडा तुमची याद करून छान आहे. एकदा मी माहेरी आले तेव्हा मला कळलं की आमचा इटा चांभार गेला. मी कमळी काकूंना भेटायला त्यांच्या झोपडीत गेले तेव्हा तिथे सगळं काही तसंच होतं. अंगणात ती 5 पाकळ्यांची फुलं उमलली होती.
मी झोपडीच्या दारातनं हलकेच आत शिरले तर आमच्या वय झालेल्या कमळी काकू चुलीजवळ बसून काहीतरी शिजवत खाली मान घालून बसल्या होत्या. मी हलकेच त्यांना म्हणाले, कमळी काकू. त्यांनी एकदम मान वर केली, माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या, सरस्वते, अगो तू आहेस, ये हात बस. अगो सरस्वते, तू काका मना हात एकट्याला सोडून शान गेला की. आणि हे रडत सांगताना त्यांनी चुलीवर ते काही रटरटणारं होतं ते तिथली एक खापरी घेऊन त्यात ते थोडंसं चमच्याने घातलं आणि मला म्हणाल्या, सरस्वती, एवढा खान मग बोलू, तू बरा आहेस ना. तेव्हा मी त्यांचं मन मोडू नये म्हणून नाईलाजानं ती खापरी घेतली आणि अगदी थोडंसं ते रुचिहीन काहीतरी तोंडात टाकलं. मला वाटलं मी उगीच इथे आले. पण नंतर एकदम मला जाणवलं की ही कळकट कमळी काकू तशीच मायाळू आहे, मी मात्र बदलली आहे. मी सरस्वती त्यांना पूर्वीची परकर पोलक्यातली सरस्वती वाटते. मी एकदम त्यांच्या हातात मिठाईचा पुडा दिला आणि म्हणाले, कमळी काकू, कधी काही लागलं तर मी सरस्वती आहे, लक्षात ठेवा हां. आताही मी जेव्हा केव्हा माहेरी जाते तेव्हा कमळी काकूंना काही ना काहीतरी घेऊन त्या झोपडीत जाते आणि त्यांनी दिलेलं ते खापरीतलं काहीसं थोडंसं खाते. पुढे या कमळी काकूही झोपेत गेल्या आणि माझं ते खापरीतलं खाणं संपून गेलं. फक्त ती आठवण ठेवून मात्र ते गेल्या. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे एका सूर्याचे 2 अस्त. ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.